नमस्कार, मी प्राध्यापक गोपाल दर्जी, संचालक दर्जी फाउंडेशन जळगाव। आज हा खास व्हिडिओ जो बनवण्यात येत आहे त्याचा खरा उद्देश आहे, जो नुकताच आता MESचा रिझल्ट लागला, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम परीक्षेचा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला। ती 400 जवळपास 95 पदांसाठी परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती आणि त्याला जे विद्यार्थी आता मुलाखतीसाठी पात्र आहेत आणि आता मुलाखतीचं सत्र लवकरच सुरू होईल, त्याच्या अगोदर जे 50 मार्काची मुलाखतची तयारी नेमकी कशी व्हायला पाहिजे या अनुषंगाने हा खरा व्हिडिओमध्ये मी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो। बरेच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले आणि त्यांनी माझ्याशी संपर्क करायला सुरुवात केलं। त्यांनी सांगितले की दर्जी सर, आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा, काही यूट्यूबला तुम्ही आमचे व्हिडिओ द्या जेणेकरून आम्हाला त्याची माहिती मिळेल। तर मला ही जे सगळी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जी परीक्षा मुख्य परीक्षा पास झालेले ॲस्पिरंट्स आहेत त्यांना जे 50 मार्क आता मुलाखतीसाठी येऊ घातलेले आहेत, 400 अधिक 50 450 मार्कामध्ये आपली निवड होणार, तर त्या निवडीमागं नेमकं कसा प्रयत्न करायला पाहिजे ती भूमिका आपण समजून घेणं गरजेचं आहे। सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी आहे की 50 पैकी आपल्याला 35 प्लस मार्क म्हणजे खूप चांगले स्कोर आहे आणि ते 35 प्लस मार्क आले तर आपल्याला गट आणि गडब श्रेणी आपली चेंज होऊ शकते। म्हणून मुलाखतीला फार महत्त्वाची टप्पा आहे असं मी मानतो, कारण 2 मार्कामध्ये जर गडब तुम्ही सिलेक्ट मागं पडला, गडबचं गट व्हायला तुम्हाला 8 वर्ष 9 वर्ष सेवा द्यावी लागेल, म्हणजे 1-2 मार्काची किंमत तुम्हाला 9 वर्ष ते 8 वर्ष मोजावी लागेल। याचं खरं तारतम्य भाव विद्यार्थ्यांनी ठेवायला पाहिजे आणि जर तुम्ही त्या लेवलला जर व्यवस्थित ठेवलं तर सगळी तयारी होईल। आता विषय असा आहे की सर, तुम्ही मुलाखतीचे सत्र विद्यार्थ्यांचे प्रश्न मला आलेत, त्या प्रश्नांची अगोदर उत्तर देतो। एकाने केलं की सर, मुलाखतीचे सत्र तुम्ही केव्हा सुरू कराल, मुलाखत तुम्ही ऑफलाईनच घेणार का ऑनलाईनच घेणार का, आम्ही कशा पद्धतीने तुमच्याशी संपर्क करायचा। तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितले की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिला, माझा ईमेल दिला, त्याच्यावर तुम्ही MPSCची प्रोफाईल मला पाठवा। त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर प्रोफाईलवर नसतो, त्याच्यामुळे त्यासोबत मोबाईल नंबर तुम्ही मला द्या आणि आपलं नाव आणि साधारणतः इंटरव्ह्यू शेड्यूल जेव्हा येईल तेव्हा ती तारीख अजून मेन्शन करा। त्यामध्ये आम्ही तुम्हाला स्लॉट देणार की कोणत्या दिवशी, ज्यांना ऑफलाईन हवं असेल त्यांना ऑफलाईन, ज्यांना ऑनलाईन हवं असेल तर ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म आपण गुगल मीट असेल किंवा दर्जी फाउंडेशनचा ॲप असेल त्यावरही आपण घेऊ शकतो। ही सगळी भूमिका आपल्याला घेता येईल, पण त्या दृष्टीने तुम्हाला तसे प्रयत्न करावे लागतील, ही काळजी समजून घेणं गरजेचं आहे। आता राहिलं सेशन घेण्याचा प्रश्न, तर सेशन मी तुम्हाला असे काही सेशन घेईल की त्याची प्रायमरी लेवलला तुमच्या लक्षात येईल की तुम्ही नेमकी तयारी करायला कसं पाहिजे। पहिलं प्रोफाईल जे आहेत आपलं, जे MPSC आयोगाचं प्रोफाईल आपण ज्याला म्हणतो आणि UPSCमध्ये त्याला डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म आपण म्हणतो, त्याला डॅप असं म्हणतात। त्यांना तरी डॅप 1 डॅप 2 असतो, आपल्याला एक प्रोफाईल असतं। आता प्रोफाईलमध्ये आपण त्याच्यामध्ये सगळा डेटा भरलेला असतो। डेटामध्ये विविध जर अंग बघितले असेल तर एक तर म्हणजे आपण त्याच्यामध्ये आपली वैयक्तिक माहिती असते, कौटुंबिक माहिती असते, आपलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असतं, आपण कुठं जॉबला आहेत का, काय केलेलं आहे, सध्या काय परफॉर्मन्स आहे, आपण कोणत्या डिस्ट्रिक्टमधून आलेला आहात, आपला मेन विषय कोणता होता, आपली विंग कोणती होती, आपल्याला कसला अनुभव होतात, या सगळ्या गोष्टींची उजळणी त्याच्यामध्ये आपल्याला झालेली असते आणि त्या अनुषंगाने आपण सगळं प्रयत्न करत असतो। मग आता आपण तयारीला कसं लागायचं, विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट कायमची लक्षात घ्या, एक तर तुम्ही प्री पास झालात, मुख्य परीक्षा पास झालेला आहात, त्याच्यामुळे तुमच्याकडं सिव्हिल परीक्षाचं, सिव्हिल विंगमधलं सिव्हिल क्षेत्राचं नॉलेज आहे, याच्यात शंका नाही। आता अडचण कुठं आहे, तुमच्याकडं निर्णयधारक क्षमता आहे किंवा नाही, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग या विषयाकडे आपल्याला खरं महत्त्व द्यायचं आहे। मग सिच्युएशन क्वेश्चन काय, फॅक्च्युअल क्वेश्चन काय, सर्कमस्टन्सेस क्वेश्चन काय, प्रोफाईल रिलेटेड क्वेश्चन काय, आपल्या पदाच्या रिलेटेड क्वेश्चन कसे येतात, याची सगळी तयारी तुम्हाला दर्जी फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवर चांगल्या पद्धतीने तयार होईल, ती काळजी करू नका। ज्यांना ज्यांना मुलाखतीचं मार्गदर्शन हवं असेल, ऑफलाईन हवं असेल, ऑनलाईन हवं असेल, त्यांनी दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो ईमेल आहे किंवा मोबाईल नंबर आहे तिथे संपर्क साधा, कॉन्टॅक्ट करा। नक्की तुम्हाला 2-5 मार्क वाढतील अशी अपेक्षा आपण ठेवूया।
तुम्हाला करंट अफेअर्सचा नेमका अभ्यास कसा करायचा, चालू घडामोडीचा नेमका कोणता अभ्यास आपण करायला पाहिजे, कोणता स्किप करायला पाहिजे, पॅनलचे दृष्टिक्षेप आपल्याबद्दलचा कसा असावा, पॉझिटिव्ह अप्रोच कसं ठेवावं लागेल, सायकोमेट्री कशी असायला पाहिजे, पर्सनॅलिटी टेस्टमध्ये आपण कशा पद्धतीने सक्सेस होऊ शकतो, ह्या सगळ्या बारकाईचं मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. तर चला आपण आता बघूया पुढचे सेशन. काही विद्यार्थ्यांना मी आता UPSCची सेशन चालू आहे त्यांनाही मार्गदर्शन करतोय. आता PSIच्या 11 तारखेपासून सेशन आहे, त्या विद्यार्थ्यांनाही मला मार्गदर्शन करावं लागत असेल. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या मुलांनाही मार्गदर्शन करावं लागेल. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी ईमेलवर मला प्रोफाईल पाठवा. तुम्ही कोणत्या पदासाठी आहात तेही त्याच्यात मेन्शन करा आणि जर शेड्यूल आला असेल तर तुमची तारीखसुद्धा त्यावर तुम्ही टाका. अशा प्रक्रिया जर ठेवली तर आपल्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईन मदत करता येईल. चला बघूया आता पुढच्या एपिसोडला. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद.